चला, सकाळी कल्याण डोंबिवली महानगरपालिका या भरतीबद्दल तुम्हाला महत्त्वाचे अपडेट दिलेले आहे। हे आपलं टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग, याच्यावरती तुम्हाला PDF आणि डिटेलमध्ये व्हिडिओची लिंक शेअर केलेली आहे। आतापर्यंत जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। खाली तुम्हाला इथं लिंक दिलेली आहे। भरतीची जी लिंक आहे ती ॲक्टिव्ह आणि ओपन झालेली आहे। आजपासून ॲप्लिकेशन जे फॉर्म आहे ते स्टार्ट होणार आहेत आणि शेवटची तारीख असणार आहे 3 जुलै 2025। इथे लिंक दिलेली आहे मी। या लिंकला क्लिक केल्यानंतर कोणत्याही एका ब्राउझरमध्ये तुम्ही याला ओपन करू शकता। अशा प्रकारची पहिली विंडो इथं ओपन होईल, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं हे ऑफिशियल जी आहे ती वेबसाईट आहे। याच्यावरती ॲडव्हर्टाइजमेंट बघण्यासाठी एक नंबरचं PDF चेक करू शकता। नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला इथं न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशी रिडायरेक्ट होऊन सेकंड पेज इथं वेबसाईटचं इथं ओपन होईल, ज्याच्यामध्ये अशा प्रकारचं एक नोटिफिकेशन पॉपअप होईल इन्स्ट्रक्शन म्हणून। याला तुम्हाला इथं क्लोज करायचं आहे। खाली आल्यानंतर तुम्हाला इथं वैयक्तिक माहिती पर्सनल डिटेल दिलेली आहे, ज्याच्यामध्ये उमेदवाराचे पहिले नाव, तुमचं नाव टाकायचं आहे। त्याच्यानंतर उमेदवाराचे मधले नाव, तुमच्या वडिलाचं नाव टाकायचं आहे। त्याच्यानंतर कॅन्डिडेट्स लास्ट नेम, तुमचं आडनाव टाकायचं आहे। त्याच्यानंतर आईचे नाव, त्याच्यानंतर पुन्हा वडिलाचं नाव टाकायचं आहे। खाली आल्यानंतर तुमच्या नावात काही बदल झाला असेल तर येस करायचे, नसेल झाला तर नो करायचे। तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे। त्याच्यानंतर तुमचं वय तिथे रिफ्लेक्ट होईल। त्याच्यानंतर तुमचं जे जेंडर आहे ते सिलेक्ट करायचं आहे। तुमचा मोबाईल नंबर टाकून त्याला कन्फर्म करायचं आहे। त्याच्यानंतर ईमेल ID टाकायचं आहे आणि त्याला कन्फर्म करायचं आहे। एवढी डिटेल भरल्यानंतर खाली आणखीन डिटेल दिलेली आहे। तुम्ही मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केले आहे का, तुमचं ग्रॅज्युएशन ओपन विद्यापीठ झालं असेल तिथे येस करा, नसेल झालं तर नो करा। त्याच्यानंतर खाली तुम्हाला मॅट्रिक्युलेशनचे महत्त्वाचे सीट नंबर विचारलेला आहे, तो सीट नंबर टाकायचा आहे। त्याच्यानंतर मॅट्रिक्युलेशन जे तुमचं इयर होतं ते तुम्हाला इथं मेन्शन करायचे आणि 3 इथं एक्झाम सेंटरची चॉईस तुम्हाला दिलेली आहे, त्याला एकाला सिलेक्ट करायचं। जेही तुमच्या नियर बाय सिटी असेल तिथे तुम्हाला एक्झाम द्यायची आहे, त्या 3 सिटी तुम्ही तुमच्या प्रेफरन्सनुसार इथे सिलेक्ट करू शकता। हे केल्यानंतर खाली चेक मार्क नोट दिसत असेल तिथं चेक मार्कला क्लिक करायचे आणि जनरेट OTPला क्लिक करायचे। OTP आल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरला आणि टाकलेल्या ईमेल IDला OTP येईल, तो OTP इथं टाकून व्हेरीफाय करायचा आहे। आणि व्हेरीफाय केल्यानंतर खाली डिक्लेरेशन म्हणून खाली आय ॲग्री मी सहमत आहे याला बटनला क्लिक करायचं आहे। खाली कॅप्चा टाकून रिव्हेरीफाय करायचं। असे झाल्यानंतर पहिली जी स्टेप आहे पर्सनल आणि वैयक्तिक माहितीची ही कंप्लीट होईल। आता ही पूर्ण माहिती एकदा आपण फिलअप करून घेऊयात पहिल्या स्टेपमधली, त्याच्यानंतर आपण जी नेक्स्ट स्टेप असणार आहे त्याच्यावरती चर्चा करूयात। वरची वैयक्तिक माहिती मी भरलेली आहे, जसं की त्याच्यामध्ये तुमचा मॅट्रिक्युलेशनचा नंबर असेल, त्याची इयर असेल। आता खाली सेंटर आपण बघूयात की कुठले परीक्षा सेंटर आपल्यासाठी इथं अवेलेबल आहेत। इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई सिटी, मुंबई, सबन, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ अशा प्रकारचे एवढे सेंटर ऑफ चॉईस तुम्हाला अवेलेबल आहेत। यापैकी ज्याही ठिकाणी तुम्हाला एक्झाम देण्यासाठी जे सोयीस्कर जवळ आहे त्याला तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे। आता इथं मी छत्रपती संभाजीनगर पहिल्यांदा सेंटर देतो आहे। त्याच्यानंतर त्याच्या नियरबाय इथं मी काय करतो आहे की नाशिक सिलेक्ट करतो आहे आणि 3 नंबरला इथं पुणे सिलेक्ट करतो। अशा प्रकारचे 3 चॉईस दिल्यात। खाली नोट आणि टिपला चेक मार्कला क्लिक करून जनरेट OTPला इथं मी क्लिक करतो आहे। जनरेट OTPला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा कॅप्चा येईल, तो कॅप्चा तुम्हाला इथं एंटर करायचा आहे। कॅप्चा एंटर करून सबमिट बटनला क्लिक करायचे। सबमिट बटनला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा अलर्ट येईल, ज्याच्यामध्ये काइंडली यूज OTP रिसिव्ड ऑन युअर मोबाईल नंबर अँड ईमेल ॲड्रेस याला तुम्हाला क्लिक करायचं, इथं क्लोज करायचे आणि मोबाईल नंबरवर जोही OTP आला असेल किंवा मेलवरती तो तुम्हाला इथं एंटर करायचा आहे। आता इथं मी OTP एंटर करतो आहे। OTP एंटर केल्यानंतर व्हॅलिडेट OTPला इथे क्लिक करायचं आहे। OTP व्हॅलिडेशन सक्सेसफुल झालं, इथं क्लोज करायचं आहे आणि खाली तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डिक्लेरेशन आय ॲग्री मी सहमत आहे या नावाला क्लिक करून पुन्हा एकदा खाली कॅप्चा एंटर करायचा आहे। कॅप्चा एंटर केल्यानंतर रिव्हेरीफायला खाली क्लिक करायचं आहे। रिव्हेरीफायला क्लिक केल्यानंतर तुम्ही दिलेली जी सर्व माहिती खाली पुन्हा एकदा रिफ्लेक्ट होईल, जसं की तुमचं नाव असेल, तुमच्या मिडल नाव असेल, त्याच्यानंतर नावा चेंज असेल, अशा पूर्ण डिटेल, डेट ऑफ बर्थ, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आणि तुमचे बाकी ग्रॅज्युएशनचे डिटेल आणि तुमचे जे सेंटर टाकले तुम्ही ते 3. आता समोर इथं सिलेक्ट द चेक बॉक्स इफ एंटर्ड व्हॅल्यू इज डिस्प्लेड करेक्टली, तर चेक करून सगळ्याला इथं आपल्याला चेक मार्कला क्लिक करायचं आहे।
चेक मार्क केली आता मी सबमिट करतो आहे. सबमिट केल्यानंतर अशा प्रकारचं नोटिफिकेशन येईल इथे इन्फॉर्मेशन वन्स सबमिटेड कॅन नॉट बी मॉडिफाय. इथं तुम्हाला ओके करायचं आहे. ओमिट बनवून अशा प्रकारचं नोटिफिकेशन येईल, त्याला तुम्हाला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जनरेट होईल. तो तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचा आहे किंवा ईमेल आणि मोबाईल नंबरला येऊन जाईल. इथं क्लोज करायचं आहे. क्लोज केल्यानंतर अशा प्रकारची डिटेल पूर्ण इथं ओपन होईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला पोस्ट सिलेक्शन आणि हेल्प डेस्क अशा नावाचा ऑप्शन दिसत असेल तर 2 नंबरच्या पोस्ट सिलेक्शन या बटनला तुम्हाला क्लिक करायचे आहे. तिथे क्लिक केल्यानंतर इथे क्लिक हिअर टू अप्लाय पोस्ट नावाचं पहिल्या नंबरचं ऑप्शन असेल रिफ्रेशच्या साईडला, त्याला तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची नेक्स्ट विंडो इथं ओपन होईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला खालच्या इथं डिटेल भरायच्या आहेत. आता खाली मी इथं नोटला टिपला इथं क्लिक करतो आहे. माहिती पूर्ण वाचून घेतली या कारणाने आणि अप्लाय फॉर पोस्ट पदाची निवड करा. इथे जर आपण बघितलं तर एवढ्या साऱ्या पोस्ट तुम्ही बघू शकता आपल्यासाठी आहेत अवेलेबल. ज्याही कॅटेगरी किंवा ज्याही एज्युकेशन तुमचं कंप्लीट झालेलं आहे, डिग्री डिप्लोमा, त्याप्रमाणे तुम्ही इथं पोस्ट सिलेक्ट करू शकता. आता इथं मी फार्मासिस्ट औषध निर्माण अधिकारी या पोस्टसाठी सिलेक्ट करतो आहे. पोस्ट कोड 12 आहे. बाकी भरलेली तुमची डिटेल खाली रिफ्लेक्ट होऊन जाईल. त्याच्यानंतर सेंटर दिसतं आहे तुम्हाला. बाकीचे खाली डोमासेलच्या रिलेटेड जो डाटा आहे तो आता खाली फिलअप करायचा आहे. आता इथे नॅशनॅलिटीला इथं इंडियन सिलेक्ट करतो आहे मी. डोमासेल ऑफ महाराष्ट्र येस करतो आहे. त्याच्यानंतर आदिवासी प्रमाणपत्र, जन्म सोडण्याचे प्रमाणपत्र जारी करण्याचे प्राधिकरण जे सर्टिफिकेट आहे हे कोणत्या ऑथॉरिटीने इथं तुमच्याकडून इश्यू केलेलं आहे, तुम्हाला दिलेलं आहे, त्या ऑथॉरिटीचं नाव टाकायचं आहे. ते सब डिव्हिजनल काही ठिकाणी ऑथॉरिटीचं नाव आहे, तर त्याप्रमाणे तुमच्या ज्याही सर्टिफिकेटवर नाव असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर डेट ऑफ इश्यू ऑफ डोमासेल, कधी तुम्हाला इश्यू झालेला आहे त्याची तारीख तुम्हाला इथे टाकायची आहे. ती तारीख टाकून झाल्यानंतर डोमासेल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट, लिव्हिंग सर्टिफिकेट जे आहे त्याचा अनुक्रमांक तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. जोही सर्टिफिकेटवर मेन्शन केलेला आहे तर तो नंबर तुम्हाला इथे एंटर करावा लागेल. त्याच्यानंतर कॅटेगरी संदर्भात महत्त्वाची माहिती, कोणतं आरक्षण तुम्हाला इथं चूज करायचे तुमच्याप्रमाणे तुम्ही इथं चूज करू शकता. त्याच्यानंतर कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट जी ऑथॉरिटी आहे तर ती कुठली आहे तिचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर इश्यू डेट, कधी इश्यू झालं होतं त्याची डेट तुम्हाला इथे टाकायची आहे. आणि त्याच्यावरचा जो नंबर असेल तो नंबर तुम्हाला इथं टाकावा लागेल. त्याच्यानंतर ती कधीपर्यंत कास्ट व्हॅलिडिटी जी आहे त्याची डेट जी असणार आहे ती कधीपर्यंत व्हॅलिड आहे किंवा त्याची डेट कधी तुम्ही सर्टिफिकेट काढलं त्याची डेट त्याच्यावरती मेन्शन असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर खाली नॉन क्रिमिनलच्या डिटेल दिलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला फिलअप करायच्या आहेत की इश्यू करणारं डिपार्टमेंट, त्याचबरोबर त्याची तारीख आणि त्याचा सिरियल नंबर. तो टाकल्यानंतर खाली आयडेंटिफिकेशन आवश्यकता नाही टाकण्याची, स्टार मार्क नाही. त्याच्यानंतर खाली पॅन कार्ड विचारलं, येस करायचे. ड्रायव्हिंग लायसन असेल तर येस करायचे. वोटर ID असेल तर येस करायचे. त्यापैकी कोणतेही एकाला तुम्ही इथं क्लिक करू शकता. आणि खाली तुमची जी ओळख आहे ही प्रस्थापितला करून चेक मार्क करून सेव्ह आणि नेक्स्ट बटनला क्लिक करायचं. एकदा मी माहिती फिलअप करून घेतो, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट स्टेप डिस्कस करूयात. माहिती फिलअप करून घेतलेली आहे मी की पॅन कार्ड आहे किंवा इथं येस केलेलं आहे. याच्यामध्ये पॅन नंबर टाकतो मी. पॅन नंबर टाकून सबमिट बटनला क्लिक करतो आहे. दुसरी स्टेप आपण कंप्लीट केलेली आहे ॲडिशनल डिटेलची. त्याच्यानंतर आता कम्युनिकेशन डिटेलमध्ये आपण ॲड्रेस पूर्ण टाकायचे आहेत केअरफुली आणि सेव्ह आणि नेक्स्ट बटनला क्लिक करायचे. आता मी ॲड्रेस फिलअप करून घेतो, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट स्टेप इथे डिस्कस करूयात. आता पूर्ण माहिती फिलअप केलेली आहे मी. सेव्ह आणि नेक्स्ट बटनला क्लिक करतो. डाटा सेव्ह झाला, ओके करतो. त्याच्यानंतर क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्सची एक स्टेप ओपन होईल आपली, लास्ट बटन. याच्यामध्ये नॉलेज ऑफ मराठी इथं प्रकारचा ऑप्शन आहे, इथे येस करतो आहे. त्याच्यानंतर मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वीचे डिटेल तुम्हाला टाकायचे आहेत, 12वीचे डिटेल टाकायचे आहेत. डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमाचे डिटेल टाकायचे आहेत आणि ग्रॅज्युएशनचे डिटेल टाकायचे आहेत. आता आपल्याला एक कन्फ्युजन होतं, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, ट्रेनिंग सर्टिफिकेट आहे, पोस्ट स्पेसिफिक काही महत्त्वाचे क्वेश्चन दिले आहेत आणि एक्सपिरियन्स दिलेला आहे. आता सांगितल्याप्रमाणे मी डिप्लोमाचे विद्यार्थी क्वालिफाय आहेत किंवा क्वालिफाय नाहीत तर हे आपल्याला इथे कळून जाईल फॉर्म फिलअप करताना. ते सुद्धा मी
त्याच्यासाठी मुद्दाम आपण फॉर्म फिलअप करतो आहे. आता एकदा मी पूर्ण माहिती फिलअप करून घेतो, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट स्टेप डिस्कस करूयात. आता मी पूर्ण माहिती फिलअप केलेली आहे. उदाहरण देण्यासाठी इथं काय केलेलं आहे की जे ग्रॅज्युएशन विचारलेलं होतं त्याच्या अगोदर डिप्लोमा, तर इथं डिप्लोमा एनी डिप्लोमा मी सिलेक्ट केलेला आहे आणि इन्स्टिट्यूटमध्ये फार्मसी कराड असं कॉलेजचं नाव टाकलेलं आहे आमच्या. असं टाकल्यानंतर समोर गेल्यानंतर ग्रॅज्युएशनचे डिटेल आहेत, पोस्ट ग्रॅज्युएशनचे डिटेल आहेत, ट्रेनिंग सर्टिफिकेट आहे, तुमचं फार्मसीचं लायसन विचारलेलं आहे फार्मसी काउन्सिलचं की डू यू हॅव व्हॅलिड रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ऑफ द महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल. तुम्हाला इथं येस करायचं आहे. येस केल्यानंतर तुम्हाला नंबर मागत नाही पण येस करायचं आहे. एक्सपिरियन्सबद्दल खाली माहिती दिली की ऑर्गनायझेशनचं नाव, पोस्टचं नाव फार्मासिस्ट म्हणून जॉईन केलेलं आहे, ऑर्गनायझेशनचं नाव इथे तुम्हाला एंटर करायचं आहे. त्याच्यानंतर डिपार्टमेंट इथं विचारलेलं आहे की स्टेट गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट होतं तुमचं, सेमी गव्हर्नमेंट होतं, लोकल सेल्फ बॉडी होती किंवा रेप्युटेड प्रायव्हेट हॉस्पिटल होतं. तर या जेवढ्याही दिलेल्या इथं तुम्हाला डिपार्टमेंटचे नाव आहेत त्यापैकी आपलं सिलेक्ट करायचं आहे की कशा प्रकारचं तुमचं जे इन्स्टिट्यूट आहे ती इन्स्टिट्यूट इथं होती. त्याच्यानंतर सेवा जी तुम्ही केली होती स्टार्ट डेट आणि एंड डेट त्या दोन्ही महत्त्वाच्या तारखा तुम्हाला इथे टाकायच्या आहेत. त्या टाकल्याने तुमचा खाली एक्सपिरियन्स इथं येऊन जाईल. अशा प्रकारे मी डेट टाकलेली आहे, 2 वर्ष 4 महिने दाखवत आहे आणि सेव्ह आणि नेक्स्ट बटनला इथं मी क्लिक करतो आहे. प्लीज सिलेक्ट द क्वालिफिकेशन, डिग्री, पात्रता, पदवी, अंडर ग्रॅज्युएशन डिटेल. अशा प्रकारचं एक नोटिफिकेशन आलं आहे. जेव्हा मी इथं सिलेक्ट क्वालिफिकेशन जे आहे ते डिप्लोमा केलं होतं, एनी डिप्लोमा केलं होतं, तर अशा प्रकारचं नोटिफिकेशन येतं आहे. आणि जेव्हा आपण अशा प्रकारचा डिप्लोमा इथं सिलेक्ट जर केला तर इथं पॉपअपमध्ये असं नोटिफिकेशन येऊन इथे ग्रॅज्युएशनमध्ये त्याचा जो कॉलम आहे तिथे अशा प्रकारे दाखवतं की प्लीज सिलेक्ट द क्वालिफिकेशन, डिग्री, पात्रता, पदवी, अंडर ग्रॅज्युएशन डिटेल. म्हणजे जी तुमचं कदाचित मागच्यासुद्धा महानगरपालिकेला जे आपलं झालं होतं की डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना फॉर्म फिलअप करता येत नव्हतं, जरी डिप्लोमा आणि डिप्लोमा सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारची कदाचित तेव्हा पण एरर येत होती आणि आतासुद्धा येते. हे फक्त जे डिप्लोमाचे विद्यार्थी आहेत तुमच्या बरेच जण मला विचारत होते की फॉर्म भरता येईल किंवा भरता येणार नाही, तर त्याच्यासाठी उदाहरण देऊन आपण इथे डिप्लोमा टाकलं होतं. एनी डिप्लोमा, स्पेसिफिक डिप्लोमा इन फार्मसीचं ऑप्शन नव्हतं पण एनी डिप्लोमा करून मी फक्त ट्राय करण्याचा प्रयत्न केला की होतं किंवा होत नाही. तर टाकल्यानंतर कॉलेजचं नाव टाकलं होतं मी, पण अशा प्रकारे एक नोटिफिकेशन पॉपअप होतं जेणेकरून पुढची डिटेल जी आहे ती सबमिट होत नाही आणि ग्रॅज्युएशनवरती हे जे नोटिफिकेशन आहे जाऊन थांबते. तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारचं एक नोटिफिकेशन इथं पॉपअप होतं की प्लीज सिलेक्ट द क्वालिफिकेशन, डिग्री, पात्रता, पदवी, अंडर ग्रॅज्युएशन डिटेल तुम्हाला इथं सिलेक्ट करावं लागेल. आता इथं मी क्लोज करतो आहे आणि पुन्हा एकदा जी ग्रॅज्युएशनची डिटेल आहे ती इथं फिलअप करतो आहे. बॅचलर इन फार्मसी, आमच्या कॉलेजचं इथं नाव एंटर केलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथं फक्त डेमोसाठी बाकी डेट्स वगैरे ज्या आहेत त्या डेमोसाठी इथं मी टाकतो आहे. आता मी काय केलं की ग्रॅज्युएशनचे डिटेल टाकलेले आहेत. आता फॉर्म फिलअप आपला पूर्ण जातो का नाही समोर आपण बघूयात. सेव्ह आणि नेक्स्ट बटनला मी इथं क्लिक करतो आहे. तर डाटा सेव्ह झालेला आहे. याचा अर्थ काय की ग्रॅज्युएशनचे डिटेल्स तुम्हाला टाकावं लागतील. कदाचित डिप्लोमा जर सिलेक्ट केला तर फॉर्म फिलअप करता येणार नाही. ओके क्लिक केल्यानंतर क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्सचा कॉलम पूर्ण होऊन जाईल आणि डॉक्युमेंट आणि पेमेंटचा ऑप्शन इथं अनेबल होईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा फोटो, तुमची सिग्नेचर, 10वीचं सर्टिफिकेट, 12वीचं सर्टिफिकेट, तुमचं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट, युअर डिप्लोमा सर्टिफिकेट ते सिलेक्ट केलं होतं म्हणून इथं ऑप्शन आलेलं आहे मला. त्याच्यानंतर अपलोड पोस्ट ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट जर केलं असेल तर, नसेल तर काही गरज नाही. त्याच्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट, त्याच्यानंतर तुमचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, तुमचं ट्रेनिंग केलं असेल त्याचं सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल आणि महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलचं रजिस्ट्रेशनचं PCIचं लायसन तुम्हाला इथे जोडावं लागेल. त्याच्यानंतर पॅन कार्ड आणि इतर डॉक्युमेंट ते सादर करण्याची आवश्यकता नाही. तर कॅटेगरीसाठी 900 रुपये फीस. खाली डिक्लेरेशनला क्लिक करून तुम्हाला सबमिट करायचं आहे आणि फीस पे झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही फीस पे करू शकता. बारकोड आहे, UPI आहे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड कोणतेही ऑनलाईन पद्धतीने तुम्ही ही फीस पे करून हा फॉर्म सक्सेसफुली फिलअप करू शकता. आता फॉर्म भरत असताना तुम्हाला मी निदर्शनास आणून दिलं आहे की डिप्लोमा जरी सिलेक्ट केलं तरी आपल्याला फॉर्म पुढे जात नाही, ग्रॅज्युएशन सिलेक्ट करावं लागेल. त्या कारणाने कदाचित डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना या महानगरपालिकेलासुद्धा कदाचित फॉर्म फिलअप करता येण्याची शक्यता थोडीशी कमी दिसत आहे.
हे तुम्हाला लाईव्ह दाखवून देईल. बाकी स्टेप बाय स्टेप ही प्रोसिजर तुम्ही व्हिडिओमधून बघून कोणत्याही पोस्टसाठी अप्लाय करू शकता. फक्त फार्मसी ऑफिसर या पोस्टचं उदाहरण देऊन तुम्हाला मी ॲप्लिकेशनची प्रोसेस समजून सांगण्याचा प्रयत्न केला. बाकीचेसुद्धा विद्यार्थी ज्यांना या पोस्टसाठी अप्लाय करायचे, फक्त पोस्टचं नाव तुमचं बदलेल. बाकी सगळे जेही डिटेल तुम्हाला मी लाईव्ह फिलअप करून दाखवले तेच डिटेल तुम्हाला केअरफुली फिलअप करावे लागतील. बाकी संदर्भात काही अडचण असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. त्याचबरोबर आतापर्यंत टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर आयडियल फार्मसी कोचिंग टेलिग्राम चॅनल जॉईन करा. यूट्यूबला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. येणाऱ्या दिवसामध्ये या रिलेटेड महत्त्वाचा कंटेंट, टेस्ट सिरीज, महत्त्वाच्या नोट्स, महत्त्वाच्या सिलेबसला दोन व्हिडिओ तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती मी देत जाईल. नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये यूट्यूबचं चॅनल आणि टेलिग्रामचं चॅनल येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला मार्गदर्शक ठरेल. तर आजच्या फक्त एवढंच. भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.